राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। अंबरनाथच्या ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष हे इंटक संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। त्यानुसार नुकतीच काँग्रेस शहर अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या प्रदीप पाटील यांना इंटक संघटनेची देखील धुरा सोपवण्यात आली आहे। सोमवारी इंटक संघटनेच्या कार्यालयात सर्व सदस्यांनी प्रदीप पाटील आणि नव्या कार्यकारिणीचं स्वागत केलं। या नव्या कार्यकारिणीत 2 ते 3 नवीन चेहरे असून इतर जुनेच कार्यकारिणी कायम करण्यात आली आहे। प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंटक संघटनेनं यापैकी देखील युनियन, सोसायटी आणि स्टोअरच्या निवडणुका जिंकल्या होत्या। त्यामुळे पुन्हा एकदा प्रदीप पाटील यांच्याकडे धुरा आल्याने इंटक संघटनेने नव्या जोमाने कामाला लागले आहे आणि आगामी निवडणुका जिंकले असा विश्वास यावेळी इंटक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। तर संघटनेला जिथे तिथे माझी गरज असेल तिथे तिथे भक्कमपणे उभा राहणार असल्याचं आश्वासन यावेळी प्रदीप पाटील यांनी दिलं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मला अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या अनुषंगाने अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचा अध्यक्ष हा इंटकचा अध्यक्ष म्हणून येथे आपल्या परंपरागत आपण करतो त्याप्रमाणे मला इंटक कामगार संघटनेने महाराष्ट्र प्रदेश आमचे अध्यक्ष कैलासजी कदम साहेब यांनी माझी पुन्हा नियुक्ती केलेली आहे आणि त्याचबरोबर ही कमिटी माझ्याबरोबर जी जुनी कमिटी होती ती माझ्याबरोबर दिलेली आहे आणि आमचा विश्वास दाखवलेला आहे। त्यात आता नवीन बदल म्हणून फक्त दिनेश कंठे जनरल सेक्रेटरी आणि आमचे उबाळे हे 2 मेंबर माझ्याबरोबर दिलेले आहेत आणि पुन्हा ही कार्यकारिणी मी जसेच आमचे बेस्ट साहेबांबरोबर वर्किंग प्रेसिडेंट यांच्याबरोबर मी जॉईन झालेलो आणि आज मला त्यांनी येथे आज बसवलं, मला जो मान सन्मान दिला मी आपल्याला गवाही देतो तर अंबरनाथमध्ये इंटकची पुन्हा एक नवं संजीवनी निर्माण करून महाराष्ट्र इंटक युनियनची ताकद आम्ही ऑर्डर फॅक्टरीमध्ये वाढवणार आहोत। आज जो हमारी कार्यकारिणी जो श्री कैलाश कदम जी महाराष्ट्र इंटक के जो अध्यक्ष हैं उन्होंने हम पे सौंपी है प्रदीप दादा पाटिल के द्वारा, हम उसका स्वागत करते हैं। और हमारी निर्माणी में अभी 2 महीने में एक इलेक्शन होने जा रहा है वर्क्स कमेटी का, तो उसमें हम लोग अच्छे से कार्य करेंगे। पहले भी साल 1.5 साल पहले प्रदीप पाटिल नाना पाटिल हमारे अध्यक्ष रह चुके थे, किसी कारणवश वो बाहर हो गए थे तो हमको किसी और को बिठाना पड़ा। आज फिर वापस से हमारे पास में आए, हमारे सौभाग्य की बात है। इसके लिए मैं फिर एक बार प्रदीप नाना पाटिल जी का तहे दिल से स्वागत करता हूँ। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।